आता बघा, थंब काय इंडिकेट करणार आहे? मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर विल बी मॅग्नेटिक फील्ड. मोशन ऑफ अ कंडक्टर आणि डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट आहे हे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मुळे जे करंट इंड्युस्ड होते ते. आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल हेडिंग द्या आणि आपले ते लाईन्स काढून घ्या आणि डेफिनेशन लिहा. मग आपण पुढे जाऊ. आता मला एक गोष्ट सांगा, हे तर करायचंच आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण शिकलो. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये आपण काय काढतो? दोन रूल आहे आपल्याकडे. एक फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये आपण कंडक्टर वरती जो लागणारा फोर्स आहे तो काढतो. तो कोणत्या डायरेक्शन मध्ये? इनवर्ड आहे, आउटवर्ड आहे. आणि राईट हँड रूल मध्ये काय काढतो? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. आणि ते इंड्युस्ड करंट कोणामुळे येत आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समुळे. आणि त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कोणी दिलंय? फॅरेडेने. त्यालाच आपण म्हणतो फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन.